हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम सरस्वतेय नमः. नमस्कार मैत्रिणींनो. 23 जानेवारीला आहे वर्षातील पहिली वसंत पंचमी. वसंत पंचमी म्हणजे ज्ञान, विद्येची आणि कलेची, सर्जनशीलतेची, आत्मविश्वासाची देवी माता सरस्वतीचा जन्मदिवस. आज आपण वसंत पंचमीच्या मंगल दिवशी देवी सरस्वतीची पूजा का केली जाते आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आईने या दिवशी कोणते उपाय करावे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. वसंत पंचमी दिवशी केलेले उपाय. आई वडिलांच्या आशीर्वादांसोबत देवी सरस्वतीच्या आशीर्वादाने मुलांच्या डोक्यावर वरद हस्त ठेवून जातात. त्यासोबतच या दिवशी घेतलेला संकल्प, केलेली प्रार्थना मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतात. वसंत पंचमी ही बुद्धीचा विकास, शिक्षणातील प्रगती, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. बघा, या दिवशी श्रद्धा आणि शुद्ध भावनेने केलेली देवी सरस्वतीची पूजा मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच घडवून आणते. विशेषतः वसंत पंचमीच्या दिवशी आईने मनापासून केलेले उपाय हे मुलांना यशाच्या मार्गावर नेण्यासाठी अधिक शक्तिशाली ठरतात. वसंत पंचमी ही माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी कामदेव आणि त्यांची पत्नी रती यांचीही पूजा केली जाते, जेणेकरून गृहस्थ वैवाहिक जीवन सुखमय आणि आनंदी राहील. पण मुख्यतः हा दिवस देवी सरस्वतीला समर्पित आहे. विशेषतः म्हणजे या दिवशी मुलांच्या अक्षर अभ्यास म्हणजे विद्यार्थ्याला अक्षर काढण्याची सुरुवात केली जाते किंवा अक्षरारंभ करून घेतला जातो. 23 जानेवारी रोजी वसंत पंचमी दुपारी 2:28 सुरू होत असून ती 24 जानेवारी रोजी मध्यरात्री 1:28 समाप्त होत आहे. तर उदय तिथीनुसार आपल्याला 23 जानेवारीला संपूर्ण दिवस देवी सरस्वतीच्या पूजेसाठी, उपासनेसाठी, उपायांसाठी शुभ दिवस मानला जाईल. माघ महिन्याच्या शेवटी आणि फाल्गुन महिन्याच्या आरंभी वसंत ऋतूचे आगमन होत असते. वसंताचे स्वागत करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी या उत्सवाचे नियोजन केले. वसंत ऋतू हा शिशिराशी पानगळती थांबून वृक्षवेलींना नवजीवन देणारा आहे. वनराईला बहार देणारा आहे. जसा वनराईला बहार देत असतो तसेच आपल्या जीवनामध्ये सुद्धा नवनवीन बहार येत असतात. वसंत ऋतू म्हणजे फिरता काळ, समस्त सृष्टीला कळवळणारा, तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि गोड बोलणारा, सुकवणारा आणि शेवटी तृप्त करणारा. प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी हे अतिशय प्रभावी उपाय करायचे आहेत की जेणेकरून आपल्या मुलांचे हट्टीपणा करायचे सोडून देऊन त्यांची बुद्धी अतिशय तल्लख बनते. ती एक पाटी बनतात. अभ्यासामध्ये वाचलेल्या संपूर्ण त्यांच्या लक्षामध्ये राहते. ते ज्यांच्यासाठी कष्ट करतात असतील, जी गोष्ट त्यांना मिळवायची असेल त्यांच्या आयुष्यात, शिक्षणाच्या दृष्टीने म्हणा किंवा नोकरी धंद्याच्या दृष्टीने म्हणा, ते त्यांना 100% मिळतात. असा हा अतिशय साधा सोपा, अगदी सोपा उपाय आहे. तर मुले मोठे असतील तर त्यांच्या स्वतःसाठी करू शकतात. मुलं लहान असतील तर आई वडिलांनी, घरातल्या कोणत्याही मोठ्या व्यक्तींनी मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालेल. मुलांच्या तल्लख बुद्धीसाठी, त्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हा उपाय करण्याचा आहे. बऱ्याचदा मी आधी पण शेअर केलेला आहे. बघा, नवरात्रीमधील ललिता पंचमीला सुद्धा उपाय केला जातो. यासोबतच दर महिन्याच्या पंचमी तिथीला तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय करू शकता. मी सुद्धा स्वतः मुलीसाठी हा उपाय करत असते. तर बघा, वसंत पंचमी दिवशी शुक्रवारी प्रथम सरस्वती मातेचे या दिवशी पूजन करायचे आहे. मुलांना सरस्वती मातेच्या फोटोसमोर हळद, कुंकू, अक्षता, फुल अर्पण करायला लावायचे. शक्य असल्यास पिवळी फुले, फळे अर्पण करा. दिवा अगरबत्ती ओवाळायला सांगा. सरस्वती मातेची रांगोळी, आपण मंत्र जो म्हणतो तो तुम्हाला काढायचा आहे. तर ती रांगोळी तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जाऊ शकते. सरस्वती पूजन रांगोळी सर्च केलं तर तुम्हाला ती रांगोळी मिळून जाईल. तशी तुम्ही वहीवर काढा, तिथे तुम्ही पूजा करा, चालेल. पण सरस्वती मातेचा मान सन्मान हा या दिवशी तुमच्या मुलांकडून करूनच घ्या. कारण सरस्वती माता ही विद्येची देवता आहे. आणि बघा, सरस्वती मातेचा कृपा आशीर्वाद तुमच्या मुलांना लाभला ना तर मग माता लक्ष्मी आपोआप प्रसन्न होते. कारण बघा, जिथे बुद्धी चालते, जिथे बुद्धी आहे तिथे पैसा आपोआप येतो. तर मग माता लक्ष्मी जे आहे ते आपोआप आपल्याला प्रसन्न होत असते. म्हणून बघा, आजकाल जे मला खूप कमेंट येतात की ताई, माझा मुलगा खूप चंचल आहे, खूप हट्टीपणा करतो, तो ऐकत नाही, त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा हा उपाय करू शकता. आजकालचं हे खूप कॉम्पिटिशन चालू झालेलं आहे. अगदी लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत मोठमोठ्या स्पर्धा परीक्षेसाठी सामोरे जावे लागते. म्हणून सर्व आई वडिलांनी जी वसंत पंचमी आहे त्या दिवशी हे महत्त्वाचे उपाय करायचे आहेत. आता उपाय काय आहे तर ते मी तुम्हाला सांगते. बघा, उपाय अगदी छोटे आहेत पण नीट ऐका आणि श्रद्धेने आणि विश्वासाने करा. बघा, 1. वसंत पंचमी
देवी बागेश्वरी देवी सरस्वतीचा प्रागट्य दिन आहे. माता सरस्वतीचे स्मरण करून फक्त एक बेलपत्र, त्या बेलपत्राला 3 पाने असतात. त्या तिन्ही पानामध्ये जो मिलनाचा भाग म्हणजे मध्य भाग असते, जिथून तिन्ही पाने फुटलेले असतात, असा मध्य भाग तिथे पिवळे चंदन लावावे. हे पिवळे चंदन लावून बेलपत्राचे पान भगवान शिवशंकरांना 11 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करत अर्पण करावे आणि देवी सरस्वतीचे स्मरण करावे. तुमच्या मुलांची, पतीची भरभरून प्रगती तर होतेच, पण तुमच्या मुलाला आणि पतीला प्रत्येक संकटातून बाहेर काढते असे म्हटले जाते. 2. सकाळी लवकर उठून स्वच्छ पाण्याने आंघोळ करून शक्यतो मुलांना पिवळे वस्त्र घालायला द्यावे, कारण पिवळा रंग हा सकारात्मकता आणि ऊर्जेचे प्रतीक मानलं जातं. त्यामुळे या दिवशी आवर्जून मुलांना पिवळ्या कलरची वस्त्रे परिधान करायला द्या. फक्त काळा घालू नका, बाकी इतर घातला तरीही चालेल. त्यांचा पिवळा झाला पण काळा घालू नका. सरस्वती मातेचे फोटो तुम्हाला पूजा करायची आहे, तसेच सांगितलं तर पिवळे फूल अर्पण करायचे आहे किंवा पांढरी फुलं अर्पण करायची. पिवळ्या रंगाचे फळ कोणतेही, उदाहरणार्थ केळी, तुम्ही अर्पण करू शकता. आणि त्यानंतर सरस्वती मातेचा मंत्र मी सांगते. ओम ऐं ह्रीं क्लीं श्रीं सरस्वते बुधजनन्ये स्वाहा. हा मंत्र मुलांकडून 1 वेळेस किंवा 11 वेळेस तुम्ही म्हणून घ्या. मुलं लहान असतील, त्यांना म्हणता येत नसेल तर हा मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि तुमच्या पाठीमागे मुलांना म्हणायला लावा. मोठी मुलं असतील तर त्यांना म्हणायला लावा. त्यानंतर तुम्हाला मुलांच्या जिभेवर एक दर्भाची काडी, जिथे देवाचे सामान मिळते तिथेही तुम्हाला काडी मिळून जाईल, किंवा तुळशीची काडी किंवा सोन्याची काडी. सोन्याची काडी म्हणजे कानातले स्वच्छ धुवून घ्या, किंवा अंगठी पण असते अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. किंवा तुळशीची काडी असली, तुळशीच्या सगळ्यांकडे काड्या असतात, किंवा डायरेक्ट बोटाने स्वच्छ धुवून आपल्या बोटाने मधामध्ये बुडवून, किंवा तुळशीची काडी, सोन्याची काडी मधामध्ये बुडवून मुलांना जिभे बाहेर काढायला लावायची. आणि जिभेवर एम हा जो सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे, तर तो जिभेवरती तुम्हाला लिहायचा आहे. आणि एम म्हणजे अगदी स्पष्ट आलं पाहिजे असं नाही. लहान मुलं असतील, अगदी मोठं कॉलेजच्या मुलांपर्यंत तुम्ही करू शकता. कॉलेजची मुलं स्वतः करू शकत असेल त्यांना स्वतः सांगा. मुलं जवळ राहत नसतील, बाहेरगावी हॉस्टेलला राहत असतील तर त्यांना तिथे असं करायला सांगा. त्यानंतर सरस्वती मातेला प्रार्थना करायची आहे की माता सरस्वती माझ्या मुलांना त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर यश दे, कीर्ती दे, त्यांनी मोठी मोठी शिक्षण घेऊ दे, त्यांच्यावर तुझा कृपा आशीर्वाद नेहमी राहू दे, अशी मनापासून प्रार्थना करायची आहे. आणि कारण बघा, आजकाल मुलं खूप हट्टी झालेली आहेत. मुलांना आपण जे सांगू ते त्यांचे बरोबर उलट करत असतात. म्हणून तुम्हाला हा उपाय वसंत पंचमी दिवशी आवर्जून करायचा आहे. 3. वसंत पंचमी दिवशी माता सरस्वतीला विड्याच्या पानासोबत 11 तुळशीचे पाणी अर्पण करा. तसेच या दिवशी माता सरस्वतीला आंब्याचे फूल विशेष करून अर्पण करायचे आहे. परंपरा आहे. यासोबतच बेसनाचे लाडू, केशर असलेली खीर, सोनपापडी इत्यादी देखील नैवेद्यामध्ये वस्तू अर्पण करू शकता. असे केल्याने माता सरस्वतीच्या कृपेने ज्ञान आणि आनंद अनुभव प्राप्त होईल. जिथे ज्ञान प्राप्त होते तिथे आपोआप माता लक्ष्मी सुद्धा प्राप्त होते. 4. बघा, शिवपुराणानुसार वसंत पंचमी दिवशी भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती 1 लोटा जल आणि मोहरीच्या झाडाची 31 फुले, अवधूतेश्वर महादेव या मंत्राचा जप करत मनोभावे अर्पण करावे. बघा, भगवान शिवशंकरांना मनापासून तुमच्या मुलांसाठी प्रार्थना करावी. मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडून करून अर्पण करावे. लहान असतील तर तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल. तर मुलांची बुद्धी तल्लख होतेच होते, पण मुलं तुमच्या सर्व ऐकतात. मुलं स्वतःहून अभ्यासाला बसतात. असा भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. केवळ वसंत पंचमीच्या दिवशी मोहरीचे फूल भगवान शिवाला मुलांच्या तल्लख बुद्धीसाठी अर्पण केले. बाकी इतर वेळेस रोगमुक्तीसाठी ही मोहरीची 108 फुले भगवान शिवशंकरांना अर्पण केल्याने सर्व रोगापासून मुक्ती मिळते. म्हणून या 31 फुलांचा मुलांच्या तल्लख बुद्धीसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी आवर्जून उपाय करा. 5. वसंत पंचमी दिवशी माता सरस्वतीची विधिवत पूजा करून देवी सरस्वतीला केशर मिश्रित तांदळाची खीर मनोभावे अर्पण करून नैवेद्य समर्पित करावा. ही खीर माता सरस्वतीला अतिशय प्रिय आहे. असे केल्याने माता सरस्वती प्रसन्न होते आणि ज्ञान आणि अक्कलाचे आशीर्वाद देते. 6. वसंत पंचमीच्या दिवशी दान करणे खूप शुभ आणि फलदायी मानले जाते. या दिवशी गरजू मुलांना पेन्सिल, पुस्तके, वह्या असे स्टेशनरी वस्तू दान करावेत. असे म्हटले जाते की यामुळे एखाद्या व्यक्तीला त्याच्या करिअर आणि व्यवसायात यश मिळते. यामुळे माता सरस्वतीचा आणि भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. आशीर्वादानेच आपल्या मुलांना आशीर्वाद प्राप्त होतात असे म्हटले जाते. 7. सध्या मुलांच्या एक्झाम्स, अभ्यास असतो, तर मुलांना पाहिजे तितका वेळ मिळत नसेल, पूजाविधी करण्यासाठी तर तुम्हाला वेळ मिळत नसेल, लहान मुलांना पांढरे वस्त्र दान करावे. म्हणजे गरजू लहान मुलांना पांढरे वस्त्र दान करावे. यथाशक्तीने
अभ्यासिक वस्तू दान कराव्यात आणि दिवसभर अखंड मुखामध्ये ओम ऐं सरस्वतेय नमः या मंत्राचा जप करावा. दिवसभर तुम्हाला शक्य होत नसेल तर निदान 108 वेळा तरी स्फटिकाच्या माळेने या मंत्राचा जप करावा. असे म्हटले जाते की या उपायामुळे शिक्षण क्षेत्रात यश मिळते. तसेच ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचण येत आहे त्यांच्या समस्या या मंत्राच्या सद्गुणामुळे सुटतात. तसेच प्रगतीचे मार्ग उघडे लागतात. 8. बघा, वसंत पंचमी दिवशी सरस्वती मातेच्या पूजेसाठी पिवळे किंवा पांढरे चंदनाची पेस्ट करून घ्या आणि त्या चंदनाने माता सरस्वतीची पूजा करताना देवीच्या चरणांना चंदनाचा बोटाने स्पर्श करा आणि ते दररोज स्नान केल्यानंतर देवी सरस्वतीचे स्मरण करत आपल्या कानापाशी एक तिलक लावावा. तसेच तुम्ही ज्या वेळेस परीक्षा देण्यासाठी जाल तेव्हा ते तुमच्या कानापाशी लावा. असे केल्याने तुम्ही तुमच्या परीक्षेत चांगली कामगिरी कराल. राहूमुळे होणाऱ्या त्रासामुळे मुक्तता मिळेल. 9. या दिवशी मुलांची सर्व पुस्तके वह्या या माता सरस्वती समोर ठेवून पूजन करावे. यांनाही नैवेद्य दाखवा. दूध अगरबत्ती ओवाळून घ्यावे आणि त्यानंतर ओम ऐं सरस्वते नमः या मंत्राचा 21 वेळा जप करावा. यामुळे मुलांची एकाग्रता आणि बुद्धीची वाढ होण्यास मदत मिळते. 10. वसंत पंचमी अध्ययनासाठी खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. योग्य वेळ मानली जाते. त्यामुळे वसंत पंचमी दिवशी मुलांना नवीन कौशल्य शिकण्यास प्रवृत्त करावे आणि त्यांना त्यांच्या आवडत्या शिक्षण सुधारण्यातही प्रोत्साहित करावे. शिवाय या दिवशी मुलांना गाणे, चित्रकला किंवा नृत्य शिकवण्याचा प्रवृत्त करावे. ज्ञानवृद्धीसाठी प्रोत्साहन द्यावा. नवनवीन गोष्टी शिकण्यास पुस्तक तसेच वाचण्यास निर्माण करावे. वसंत पंचमी दिवशी लहान मुलांना अक्षर अभ्यास करून घेतल्यास ते हुशार होतात असेही विशेष म्हटले आहे. त्यांची बौद्धिक विकास होतो. 11. या दिवशी प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी ही एक गोष्ट आवर्जून करावी. भले तो मुलगा मोठा असो लहान असो. म्हणजे या दिवशी मुलांना नवीन कपडे घालून चौरंगावर लाल कपडा अंथरून त्यावर मुलांना बसून देवी सरस्वतीची आराधना करून चांदीच्या चमच्याने खीर खाऊ घालावे. मुलांच्या जिभेवर एम किंवा ओम किंवा श्री लिहा. तांदळाने भरलेल्या ताटात एम, श्री किंवा ओम या 3 मधून कोणतेही एक अक्षर लहान मुलांकडून त्याच्या बोटाने लिहून घ्यावे. वसंत पंचमीला लहान मुलांकडून हा अक्षर अभ्यास करून घेतल्याने मुलं हुशार होतात असे म्हटले जाते. 12. या दिवशी विशेष करून काळ्या पाटीचं आणि पेन्सिलचं विशेष करून पूजन करावे. या दिवशी सरस्वती स्वरूप काळ्या पाटीचं आणि पेन्सिलचं पूजन केल्याने सरस्वती मूळ मंत्र श्रीम ह्रीम सरस्वते स्वाहा या मंत्राचे देवीचे आराधना करावी. याही व्यतिरिक्त उच्च शिक्षित असणाऱ्या आपल्या मुलांच्या हातून ब्राह्मणाला वेदशास्त्र दान करावे. या उपायाने मुलांच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत मिळते. शिवाय बुद्धीची वाढ होईल. शिक्षणाची वाटचाल यशस्वीरित्या पार पडेल. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करून ओम सरस्वते नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.